नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यशवंतने स्वीटीच्या बाबांना गोवर्धन चौधरी यांना कॉल केलेला असतो आणि ते खूप वाटेल ते बोललेले असतात. त्यासाठी एक कारण असतं, ते म्हणजे सीमाने आधीच खूपच मोठा पांचटपणा केलेला असतो. सीमाने जे बोललेली असते त्यांना की तुम्हाला वाटतही नाही मुलीला तुमच्या असंच खपवायचं होतं म्हणून तुम्ही तिला असं केलेलं आहे, आता तिच्याशी नातं तोडत आहात, तुम्हाला कोणती जबाबदारी नको आहे आणि ते बोललेले असते. त्यामुळंच इकडे स्वीटीचे बाबा जे बोललेले असतात त्यामुळं इकडे शुभा आणि त्याचबरोबर यशवंत या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं. स्वीटीचे बाबा म्हणत असतात, तुमच्यासारखे आईबाप जे आहेत ते कोणत्या मुलांना कधीच मिळाले नाही पाहिजे. तुम्ही मुद्दामच तुमच्या मुलांवरती संस्कार कमी केलेले आहेत, म्हणून तर तुमचा मुलगा माझ्या मुलीला इथून घेऊन गेलेला आहे. आणि राहिला प्रश्न स्वीटीचा, कारण ती आमच्यासाठी कधीच मेलेली आहे. जिला आमच्या घराण्याच्या इज्जतीचं काही वाटत नाही, ती आमच्यासाठी मेलेलीच आहे. तुम्ही तिचं लग्न करा किंवा श्राद्ध घाला, मला काहीही फरक पडत नाही. हे ऐकल्यानंतर बिचाऱ्या स्वीटीला तर खूपच वाईट वाटलेलं असतं. पण इकडे या मूर्ख सीमाला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि सीमा म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, आता खरी मजा येणार आहे. कारण तिथे शुभा उठलेली असते, स्वीटी मात्र रडत असते. स्वीटीला वाईट वाटत असतं आणि शुभा उठलेली असते. शुभा म्हणत असते की का रडतेस तू. आणि इकडे शुभा ज्या पद्धतीने स्वीटीकडे निघत असते तेव्हा मात्र सीमाचा असा समज झालेला असतो की नक्कीच आता आई स्वीटीची वाट लावणार, कारण तिच्या बाबांनी ज्या शब्दामध्ये बोललेले आहेत त्याचा जाब तर त्या नक्कीच विचारणार आहेत, असं इकडे तिला वाटत असतं. परंतु इकडे स्वीटी रडत असते. स्वीटी म्हणत असते की माझ्या वडिलांनी तुमचा अपमान केला, खरंच मला माफ करा, मी त्यांच्या वतीनं तुमची माफी मागते. तेव्हा सीमाला आनंद झालेला असतो आणि शुभा मात्र स्वीटीच्या गालावरून हात फिरवते. रडू नकोस बाळा, कारण त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे, असं शुभाचं म्हणणं असतं. काही रडायचं कारण नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि त्याचबरोबर भाऊ काका पण तिथं असतात आणि भाऊ काका म्हणत असतात की हो, काही काळजी करायची गरज नाही, कारण तुझ्या पाठीशी एवढी खंबीर तुझी सासू आहे, त्यामुळं तू कोणत्याही गोष्टीचा अजिबात विचार करू नकोस. तुझी सासू तुझ्याबरोबर खमकी आहे, त्यामुळं अजिबात तुला टेन्शन घ्यायची गरज नाही, असं स्वीटीला भाऊ सांगत असतात. त्याचबरोबर यशवंत तिथे येतो आणि म्हणतो रडू नकोस, तसे आमच्या घरात लग्न होऊन सून येणार आहेस, त्याचबरोबर मुलगीही येणार आहे, तू आमची मुलगी आहेस, काळजी करू नको. आणि भाऊ काका तिला समजवत असतात की काळजी करू नको, असे सासू सासरे मिळायला नशीब लागतं. तेव्हा शुभा म्हणत असते साहजिक आहे त्यांचा राग, कारण आता त्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही हे केलेलं होतं ना, कसं सगळेच माणसं एकसारखी नसतात ना. सीमा म्हणत असते पण आई, तुम्ही त्यांना बोलायला पाहिजे होतं, स्वीटीच्या बाबांचं चुकलेलंच आहे, त्यांनी अशा पद्धतीनं रिॲक्ट व्हायची गरजच नव्हती. तेव्हा भाऊ काका म्हणत असतात तुला माहिती आहे का, अगं वहिनी, तुझ्या जागी माझी ती बहीण असती ना, तर तिनं काय केलं असतं ते. हे त्यांचं बोलणं सुरू असतं आणि त्याच वेळी शुभा म्हणते मग काय फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात, ते तसे वागले म्हणून आपणही तसंच वागायचं का. हे त्यांचं बोलणं चालूच असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा शुभा स्वीटीला समजवत असते आणि म्हणत असते काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. आणि आम्ही आहोत ना, आणि तुझे आई बाबा पण आज ना उद्या ॲक्सेप्ट करतील. तेव्हा सीमाला ती समजवत असते तुला वाटत असेल पण तसं कधीच होणार नाही. काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे स्वीटीचं जे माहेर आहे ते कधीच तुटू देणार नाही मी, असं शुभा ठामपणे सांगत असते. शुभाचं जे म्हणणं असतं ते स्पष्ट असतं, काहीही झालं तरीही स्वीटीला तिच्या बाबांनी जरी ते ॲक्सेप्ट केलेलं नसेल आत्ता, तरीही ते आज ना उद्या ॲक्सेप्ट करणारच आहेत, कारण ते त्यांची मुलगी आहे, वडिलांचं प्रेम आहे, वडिलांचं प्रेम कधीच तिच्यापासून दूर जाणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं तिचं म्हणणं असतं. आणि मला तिला तिच्या कुटुंबापासून तोडायचं नाही, तिच्या बाबांपासून तिचं माहेर तोडायचं नाही, हे ती बोलत असते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की स्वीटीना खरंच खूप खुश झालेली असते. तिला असं वाटत असतं मी किती नशीबवान आहे, कारण एवढं चांगलं कुटुंब मला मिळालेलं आहे, एवढ्या चांगल्या कुटुंबासोबत मी राहत आहे आणि कितीही काहीही झालं तरी आई मला छान समजून घेतात. आणि मग ती त्यांचे आभार मानत असते. आणि त्याचबरोबर यशवंत ही सिटीच्या जवळ असतो, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि म्हणतो काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. अगं ते रागावलेले आहेत ना, रागामध्ये ते बोललेले आहेत, त्यामुळं वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही आणि आम्हाला दोघांनाही त्याचं काही वाटलेलं नाही.
बोलू दे ना, त्यांच्यासारखं आम्ही बोललो तर त्याला काय अर्थ आहे का? मग त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे सांग बरं, असं यशवंत तिला बोलत असतो. आणि इकडे सीमा म्हणत असते, आई हे मला अजिबात पटलेलं नाही आहे. आत्ताच ते आपल्याशी एवढे अरेरावीपणे वागत आहेत आणि मग नंतर काय वागणार आहेत, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा शुभा म्हणत असते, सीमा ते माझी मी बघून घेईल. मला काय वाटतं माहिती आहे का, तू जरा अतिच करत आहेस. एवढा विचार तू करायची काहीच गरज नाही, असं म्हणत शुभाने सीमाची तर बोलतीच बंद करून टाकलेली असते. आणि तिला दाखवून दिलेलं असतं की तुझी काय एवढी लायकी नाही आहे, तुझी जेवढी लायकी आहे ना तेवढं तू बघत जा. कारण सीमा प्रत्येक वेळेस तोंड खुपसत असते, ती काम करते काम करते म्हणून टेंबा मिरवत असते, पण घरातला कुठला 1 रुपयाचा खर्च तिनं आजपर्यंत केलेला नसतो. फक्त रुबाबच तिला मोठा करायचा असतो, हे मात्र शुभाला चांगलंच माहिती असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, स्वीटीला पण शुभा आता जवळ घेते, तिला मिठीत घेते आणि तिला सांगू लागते की रडायची काही गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुझं लग्न आता धूमधडाक्यात आम्ही दोघंही लावून देणार आहोत, आम्ही ठरवलेलं आहे ना. आणि त्याचबरोबर तिथे आलेला असतो तो भाऊ काका पण तिला ते समजवत असतात की पोरी नशीब काढलेलं आहे, कारण माझा यशा आणि वहिनीसारखी सासू भेटायला नशीब लागतं. हे सगळं बोलणं त्यांचं चालू असतं. सीमाला मात्र खूप राग येत असतो. सीमाला ही गोष्ट पटलेली नसते, कारण तिच्या बाबांनी एवढ्या वाईट शब्दात अपमान केलेला आहे, तरी पण ही लोक तिला गोंजारत आहेत, तिला कुरवाळत आहेत. ही गोष्ट मात्र सीमाला सहनच होत नसते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता समीर मात्र इकडे राकेश भाईला सारखा म्हणत असतो की प्लीज माझं ते सुट्टीचं बघा ना. पण तो राजेश भाई जो आहे तो खूपच महानालायक माणूस असतो. तो जराही समीरला समजून घेत नसतो, त्याला जराही देणं घेणं वाटत नसतं, कारण समीर एवढ्या शांतपणे त्याला बोलत आहे. पण नाही, तुम्हाला मी देणारच नाही, याच भाषेमध्ये तो असतो. तो म्हणत असतो की तू कामच नीट करत नाही आहे, कारण बिचारा समीर तर रात्रंदिवस काम करत आहे. तरीही त्या राजेश भाईचं असं म्हणणं आहे की तू कामच नीट करत नाही, तू अशाच पद्धतीनं वागत आहे, तू तसाच आहेस, हे त्याचं चालूच असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यशवंत फोनवरती बोलत असतो, सगळ्यांना सांगत असतो, प्रत्येकाला ऑर्डरचं ते व्यवस्थित करायला सांगत असतो, कारण आता लवकरच लग्न होणार आहे आणि घरामध्ये एवढं मोठं कार्य आहे, तर ज्या ऑर्डर दिलेल्या आहेत त्या सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, असं त्याचं म्हणणं असतं. म्हणून तो स्वतः जातीने लक्ष देऊन मंडपवाल्याला सांगत असतो, हो अंगणात मंडप घालायचं आहे, 2 दिवस आधीपासूनच मंडप घालायला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर कॅटरिंगवाल्याला फोन करतो. शुभा मात्र बोलवत असते, अहो जेवायला उठा, अहो जेवायला उठा, पण हा मात्र ऐकायलाच तयार नसतो. आणि त्याचबरोबर इकडे बोलणं झालेलं असतं. शुभाला तो म्हणत असतो, नाही थोडंसं राहिले माझं, एवढं होऊ दे. आणि त्यानंतर स्वीटी तिथे येते. शुभा मात्र ठीक आहे म्हणून निघून जाते. स्वीटी तिथे येते आणि मग स्वीटी म्हणत असते की बाबा उठा, बंद करा तो फोन, ठेवा बरं आधी चला, कारण काहीही झालं तरीही आधी जेवण करायचं आहे आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. त्यावेळेस तो म्हणत असतो, तू ना त्या स्वीटीला तुझ्या पार्टीमध्ये घेतलेलं आहे आणि काहीही झालं तरी तुझ्याप्रमाणेच ती मला बघ कशी आत्ता सासऱ्याला धाक दाखवते, मला काही पटत नाही आहे. तेव्हा शुभा म्हणत असते, आपली पार्टी काय वेगळी आहे का, आपण दोघं एकाच पार्टीत आहोत, असं काय बोलताय तुम्ही, असं शुभाचं म्हणणं असतं. आणि मग यशवंत आणि शुभा या दोघांना जेवायला वाढून स्वीटी डाळ गरम करायला गेलेली असते आणि मग स्वीटी डाळ गरम करून घेऊन येते. तोपर्यंत यशवंत शुभाला घास भरवत असतो. शुभाला म्हणत असतो, हे घे, कारण तूही अजून जेवलेली नाही, मला स्वीटी बोलली आहे जोपर्यंत मी जेवणार नाही तोपर्यंत तू जेवणार नाही, म्हणून तर मी तुला पहिला हा घास भरवत आहे, असं म्हणत शुभाला तो घास भरवत असतो. स्वीटी मात्र बरोबर आपल्या सासू सासऱ्यांना आईवडिलांचं प्रेम देत असते, पण याच गोष्टीचा त्रास होत असतो, तो म्हणजे सीमाला असं वाटत असतं की काहीही झालं तरी ही स्वीटी माझ्यापेक्षा वरचढ होत आहे. ऑफिसमध्ये सीमाला तिची मैत्रीण सांगत असते की थांब, आत्ता समीरला फोन कर, कारण एम्प्लॉई ऑफ द क्वार्टर हा अवॉर्ड तुला मिळालेला आहे. तेव्हा सीमा म्हणत असते, काय हे नुसतं सर्टिफिकेट, 4 पैसे मिळाले असते तर बरं वाटलं असतं, हे सर्टिफिकेट घेऊन काय करायचं आहे आणि याचा काय उपयोग आहे. ही इतकी नालायक सीमा असते की तिला जराही वाटत नसतं की आपण जे काही करत आहोत त्यामुळं हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे
अवॉर्डचं महत्त्व तिला माहिती नाही आहे. तिला फक्त आणि फक्त पैसा दिसत आहे. पैशासाठी हापापलेली ती आहे आणि हे तिच्या वागण्यातनं दिसत असतं. मग तिला सांगितलं जात असतं की समीरला सांग, पण ती काही समीरला सांगायला तयार नसते. तिचं असं म्हणणं असतं की त्याला कशाला माझं कोडकौतुक वाटणार आहे. त्यांना सगळ्यांना घरातल्यांना फक्त एकाच व्यक्तीचं कोडकौतुक वाटत असतं आणि ते म्हणजे स्वीटी. त्यांना माझ्याबद्दल कोणालाच माझ्याबद्दल काहीही वाटत नाही असं सीमाचं म्हणणं असतं. आणि इकडे आता भाऊ काका ड्युटीवर निघालेले असतात. तर शुभाने त्यांचा डबा तयार केलेला असतो आणि तो डबा घेऊन ती त्यांच्याकडे येत असते आणि त्यांना म्हणत असते की हा घ्या आणि हे घेऊन जावा बरं तुम्ही. भाऊ तुम्ही घेऊन जा, भाऊ म्हणताय ना, आणि मग मी देते तर मग असं का करता, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा ते म्हणत असतात उगीच तुला त्रास. तेव्हा शुभा म्हणत असते नाही, मला कसलाही त्रास होत नाही, तुम्ही घेऊन जा बिंदास्त आणि काळजी करायची अजिबात गरज नाही, हे सगळं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर यशवंत तिथं आलेला असतो. यशवंत म्हणत असतो तू माझा मित्र ना, मला न सांगता तिला सांगून जाणार आहेस, म्हणजे तुला माझ्याबद्दल काहीच नाही म्हणायचं ना, तुला मात्र तुझ्या बहिणीचंच पडलेलं असतं, असे तो बोलत असतो. तेव्हा भाऊ म्हणत असतो की हे पिशवी घे, याच्यात हा डबा ठेवायचा आहे, वहिनीनं दिलाय ना, आणि लग्नासाठी ना हे सगळं छानपैकी करायचं आहे, म्हणून तर मी इथं घेतलं ना, आणि रात्रीचं तिकडं राहील, कामासाठी येईल इथं तुझ्या मदतीला. यशवंत म्हणत असतो इथंच राहिला असता तर. तेव्हा भाऊ म्हणत असतो की नाही नको, आहे ना त्याचा रूम, तिथं राहील मी त्या रूमवरती, मला ड्युटीला जायला पण बरं पडेल ना तिथून, असं भाऊचं म्हणणं असतं. यशवंत या गोष्टीसाठी तयार होतो. त्याचबरोबर भाऊ जाताना यशवंत म्हणत असतो आणखी एक गोष्ट तुला सांगायची होती, ती म्हणजे की यांचं लग्न झालं की बोरतळच्या घराचं करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण मी आणि शुभा मक्याचं लग्न झालं की तिकडे येणार आहोत, हे त्याचं बोलणं चालूच असतं. त्याचवेळी इकडे भाऊ म्हणत असतात की ठीक आहे. आणि मग शुभा सीमाला बोलवायला गेलेली असते. तेव्हा सीमाला ऑफिसमधून आल्यानंतर चहा हवा असतो. तेव्हा सीमाला ती सांगत असते अगं ब्लँकेट आणि रजयावरती गॅलरीत टाकलेल्या आहेत त्या मी घेऊन येते, तू स्वतःसाठी चहा बनवून ठेव, फ्रीजमध्ये कोबी आहे तो काढून ठेव, आणि आज साधं जेवण करायचं आहे, असं काय वेगळं करायची गरज नाही आहे, तेवढी तयारी करून ठेव, मी आले. आणि इकडे स्वीटीने आरतीची तयारी केलेली असते, कारण देवापुढे दिवा लावायचा असतो, तुळशीपुढे दिवा लावायचा असतो, आणि स्वीटी ते सगळं घेऊन आलेली असते, शुभाला देत असते. शुभा म्हणत असते बरं ठीक आहे. मग स्वीटी म्हणते हे घ्या आणि हे तुम्ही करा, मी त्या रजया आणि चादरी आहेत ना त्या काढून आणते, असं म्हणत स्वीटी ते करण्यासाठी जाते. आणि इकडे सीमा मात्र पाहत असते. तिचं असं म्हणणं असतं की मला एवढा कंटाळा आलेला आहे, मी दिवसभर ऑफिसमध्ये काम केलं आहे, मी राबते कोणासाठी, पण यांना माझं काहीच वाटत नाही आहे, हे सगळं चालू असतं. आणि ती म्हणत असते मला साधा आयता चहाही मिळत नाही, या रागातच ती असते. इकडे समीर आता खूप खुश झालेला असतो, कारण सीमाच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो आणि तो कॉल समीरने रिसीव्ह केलेला असतो, आणि त्या कॉलवरती त्याला कळलेलं असतं की सीमाला एम्प्लॉई ऑफ द क्वार्टर हा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि सीमा भयानक अशी चिडलेली असते, कारण ती म्हणत असते की या घरात कोणाला काहीच वाटत नाही, तू पण नसती नाटकं नको करू, तुलाही वाटत नाही आहे ना तर ते मान्य कर, असं तिचं म्हणणं चालूच असतं. आणि इकडे समीर मात्र बोलत असतो. तेव्हा तिला कॉंग्रॅच्युलेट करत असतो, पण ती काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसते. ती म्हणते इथं काय आई बोलतात की साधंसं जेवण करायचं आहे. समीर म्हणत असतो की आईने छान काहीतरी प्लॅन केला असणार आहे, पण इकडे सीमाला मात्र ती गोष्ट आवडलेली नसते. आणि इकडे रजई काढून आलेली असते, ती म्हणजे स्वीटी, आणि ती पुन्हा तुळशीच्या जवळ येते आणि तुळशीला नमस्कार करते आणि ती सांगू लागते की तुमच्या फोनवरती फोन आलेला आहे, सुमन मावशीचा फोन आहे, असं ती सांगत असते. आणि इकडे समीर सीमाला म्हणत असतो, पण सीमा म्हणत असते की मी कितीही राबले तरीही या घरातलं कोणाला काहीच वाटत नाही, कारण कोणाला काही फरकच नाही पडत आहे ना, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही मी त्यांच्यासाठी कोणीच नाही आहे, त्यांच्यासाठी लाडाची लेक आहे, लाडाची सून आहे ती स्वीटी, स्वीटी म्हणजे त्यांचं सर्वस्व आहे, माझ्यामुळे कोणाला काही वाटतच नाही मेलीचं, असं ती बोलत असते. समीर म्हणत असतो काय चाललं आहे तुझं. तेव्हा सीमा म्हणत असते बघितलं ना, तू एवढं म्हणतोयस ना, पण तू काय करणार आहेस ते सांग ना माझ्यासाठी, असं ती बोलत असते. तेवढ्यातच दरवाजा वाजतो आणि आता सीमा मात्र जाम घाबरलेली असते. तिला आता भीती वाटू लागलेली असते की तिचा आवाज बाहेर गेलेला आहे आणि तो आवाज पोहोचलेला आहे तो म्हणजे इकडे शुभापर्यंत. आणि शुभाला मात्र चांगलीच ती घाबरून असते, कितीही प्रयत्न केला तरीही शुभा मात्र शांतपणे राहणारी नसते, हे तिला चांगलंच माहिती असतं. शुभा दरवाजा वाजवते, मग सीमा दरवाजा उघडते आणि सीमाला
म्हणजे शुभाला पुढे पाहून सीमाला धक्का बसलेला असतो. शुभा म्हणते, चल आधी बाहेर चल. आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. बाहेर आल्यानंतर सुमन काकी त्याचबरोबर सगळेजण आलेले असतात आणि छान असं सेलिब्रेशन मूड घरामध्ये चालू असतो. तिचं बुके देऊन कौतुक केलं जात असतं आणि एम्प्लॉई ऑफ द क्वार्टर म्हणून तुला अवॉर्ड मिळालेला आहे आणि हे सगळं तुम्हाला कसं कळलं असं म्हटल्यावर शुभा म्हणते, का कळणार नाही आहे का? हे बघ सर्टिफिकेट किती छान वाटतं, याच्यावरती नाव सीमा समीर किल्लेदार. आणि मग हे सगळं ती दाखवत असते आणि बोलत असते. इकडे शुभा मात्र खुश असते आणि छान असं तिला वाटत असतं. तेव्हा सीमाला प्रश्न पडलेला असतो की हे सर्टिफिकेट यांच्याकडे कसं आलं? शुभा म्हणते, कसं आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं नसलं तरी आमच्यापर्यंत गोष्टी येतच राहणार आहेत आणि खरंच मला कौतुक वाटतं. आता तू काळजी करू नको, तू अशीच पुढे जा. हे घर सांभाळण्यासाठी आपल्या सानूला सांभाळण्यासाठी मी आहे, त्यामुळं तुला काळजी करायची काहीच गरज नाही. हे अगदी छान असं ती बोललेली असते, पण त्याचा अर्थ मात्र सीमाने वेगळाच काढलेला असतो आणि ती म्हणायला लागलेली असते की बघितलं ना, आत्ताही तुझ्या आईला काय वाटतंय? कारण हे सगळं त्या करतायत म्हणून मी कंपनीत काम करते, ऑफिसमध्ये काम करते आणि मला त्याचा अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे हे क्रेडिटही त्यांना स्वतःलाच घ्यायचं आहे. इकडे यशवंतला मात्र धक्का बसलेला असतो. यशवंत म्हणत असतो की शुभा, तू विसरलेस का? कारण काहीही झालं तरी मक्या आणि स्वीटीचं लग्न झालं की आपण दोघं बोरथळला निघून जाणार आहोत. त्यांना इथे बघून घेऊ दे, असं इकडे तो सांगत असतो आणि तो शुभाला आठवण करून देत असतो. शुभा मात्र हो हो म्हणत असते. शुभाला मात्र आपल्या कुटुंबाला, आपल्या लहान नातवांना सोडून कुठेही जायचं नसतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.